नमस्कार, ए टू झेड अपडेट अथर्व क्रिएटर्स या यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचे स्वागत। चॅनेलवर नवीन असल्यास सबस्क्राईब करा, लाईक करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा। आज आपण डिजिटल कृषी मिशन या नवीन योजनेविषयी माहिती पाहणार आहोत। या योजनेतून शेतकऱ्यांना मोठा फायदा होणार आहे आणि या योजनेसाठी सरकारने नुकतीच मान्यता दिलेली आहे। तर ती योजना काय आहे या संदर्भात आपण माहिती पाहूया। डिजिटल कृषी मिशन म्हणजे काय? तर डिजिटल कृषी मिशन भारत सरकारची महत्त्वाकांक्षी योजना आहे। कृषी क्षेत्रात डिजिटल तंत्रज्ञानाचा वापर करून शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढविणे हे त्याचे उद्दिष्ट आहे। या मिशनच्या माध्यमातून शेतकऱ्यांना हवामानाचा अंदाज, बियाणाची गुणवत्ता, कीटकनाशकांचा वापर आणि बाजारपेठेची माहिती अशा विविध कृषी संबंधित सेवा ऑनलाईन मिळतील। तर हे मिशन काय आहे आपण समजून घेतलं की शेतकऱ्यांना हवामानाचा अंदाज, बियाणांची गुणवत्ता, कीटकनाशकांचा वापर, बाजारपेठेची माहिती अशी ही सर्व या डिजिटल कृषी मिशनमध्ये मिळणार आहे। डिजिटल कृषी मिशनचा उद्देश काय आहे? तर या मिशनचा उद्देश शेतकऱ्यांना डिजिटल उपकरणे आणि प्लॅटफॉर्मद्वारे कृषी संबंधित माहिती आणि सेवा प्रदान करून सक्षम बनविणे, तसेच प्रगत कृषी तंत्र, जलस्रोतांचे उत्तम व्यवस्थापन आणि जमिनीची सुपीकता वाढवून कृषी उत्पादकता वाढविणे, शेतीवरील खर्च कमी करण्याबरोबरच नव उपक्रमाला प्रोत्साहन देणे हे देखील त्याच्या उद्दिष्टांमध्ये समाविष्ट आहे। तर या डिजिटल कृषी मिशनचा फायदा होणार आहे की जमिनीची सुपीकता वाढणार आहे आणि कृषी उत्पादकता वाढणार आहे। तर या संदर्भामध्ये मंत्रिमंडळात बैठक झाली होती। तर त्यामध्ये अश्विनी वैष्णव म्हणाले, आजच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत शेतकऱ्यांचे जीवनमान उंचविण्यासाठी आणि उत्पन्न वाढविण्यासाठी 7 मोठे निर्णय घेण्यात आले आहेत। त्यामधील एक डिजिटल कृषी मिशन। शेतीसाठी डिजिटल सार्वजनिक पायाभूत सुविधांच्या धर्तीवर हे विकसित केले जात आहेत। काही चांगले पायलट प्रोजेक्ट सुरू झाले आहेत। त्याच आधारावरती एकूण 2817 कोटी रुपयांच्या गुंतवणुकीसह डिजिटल ॲग्रिकल्चर मिशनची स्थापना केली जाईल। तर अशा प्रकारे हा प्रोजेक्ट असणार आहे आणि हा पूर्णपणे शेतीची उत्पादकता वाढविण्यासाठी असणार आहे। या डिजिटल मिशनद्वारे शेतकऱ्यांना हवामानाचा अंदाज, कीटकनाशके कसे वापरायचे, खते कसे वापरायचे ह्या संदर्भात पूर्णपणे माहिती मिळणार आहे। ही माहिती जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करा, जेणेकरून सर्वांना ह्या मिशनविषयी माहिती होईल। माहिती आवडल्यास लाईक करा, इतरांना शेअर करा आणि नवीन अपडेट्ससाठी चॅनेलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।